शाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या जय्यत तयारीमध्ये करण्यात आली. अण्णाभाऊंनी मुंबईच्या चिरागनगरमध्ये आपलं आयुष्य घालवलं आणि चिरागनगरच्या झोपडपट्टीतील गोरगरीब वंचित या घटकांचे प्रश्न, त्यांचं आयुष्य त्यांनी आपल्या लेखणीमधून मांडलं. आज आपण अशाच एका झोपडपट्टीमध्ये आलेलो आहोत आणि जगामध्ये म्हणा किंवा महाराष्ट्रामध्ये म्हणा, अण्णाभाऊंची जयंती 1 ऑगस्टला जरी झाली असली तरी आज या छोट्याशा झोपडपट्टीमध्ये अण्णाभाऊंची जयंती या ठिकाणी साजरी होते. आपण हे लोक बघतोय कॅमेऱ्यामध्ये की हे सगळे गोरगरीब वंचित हातावरचं पोट असणारे हे लोक आहेत आणि गेल्या अनेक दशकांपासून हे लोक या ठिकाणी वास्तव्याला आहेत. मात्र आपली जरी गरिबी असली तरी आपला नेता, त्यानं केलेलं कार्य, समाजासाठी केलेलं कार्य हे मात्र हे लोक आजही विसरत नाहीत. आज आपल्या नेत्याची जयंती आपल्या झोपडपट्टीमध्ये साजरी करून त्या नेत्याविषयीचं जे प्रेम आहे ते प्रेम या ठिकाणी हे लोक आपल्याला व्यक्त करताना, एक छोट्या पद्धतीने का होईना पण व्यक्त करताना आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत. या ठिकाणी या झोपडपट्टीमध्ये असणारे एक दादा आहेत ज्यांनी हे पूर्ण संघटन केलेलं आहे. विविध जाती धर्माचे लोक या ठिकाणी वास्तव्याला आहेत आणि हे जे दादा आहेत त्यांनी या ठिकाणी हे जे संघटन आहे हे संघटन गेल्या अनेक दशकांपासून या ठिकाणी केलेलं आहे. आपण दादाला बोलतोय, या जयंती मागची संकल्पना काय आहे, त्यांच्या भावना काय आहेत हे आपण त्यांच्याकडनं जाणून. नाव सांगा. मी गोरख दशरथ थोरात आणि गेले 40 ते 50 वर्षापासून की आम्ही इथं एक शासकीय जागेत बांधकाम विभागाची जागा आहे, ह्याच्यामध्ये आम्ही राहतोय 40-50 वर्षापासून. आणि मी एकटा नाही राहत, माझं सगळे पूर्ण की हर समाज जातीचे लोक आहेत इथं माझ्याकडं. आता मी नाव तर नाही त्यांचं घेऊ शकत, पण मी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतोय. अण्णाभाऊ साठे विकास महिला मंडळ झोपडपट्टीचं. आणि मी कलेक्टरवर मोठे मोठे मोर्चे काढले, तहसीलदारवर काढले, ग्रामीण पोलीस चौकीवर काढले, SP साहेबांकडे बी, म्हणजे हे सगळं पुरावा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मुंबईला होते तेव्हा पण हे झोपडपट्टीचा मी लढा आहे अशा पद्धतीमध्ये की मी त्यांना पण देऊन आलेलो आहे. आणि आता पण मध्ये झोपडपट्टीचं एकनाथ शिंदे साहेबांचं झोपडपट्टीचा जो लढा आता चालू आहे त्यांचं पण माझ्याकडे जिल्ह्याचं पद आहे आता बीड जिल्ह्याचं. आणि हे झोपडपट्टी माझी त्यांच्याकडे सरकारी सगळीकडे माझं म्हणजे न्यूज गेलेली आहे. आणि त्यांनी कलेक्टर साहेबांनी बीडच्या की त्यांनी माझ्याकडं मी मिटिंग सुद्धा लावली. आता कसे इथं हे गोरगरीब भाया बहिणी उभा आहेत माझ्या, तर त्या पद्धतीमध्ये मी ज्यांना घरच नाही तर ज्यांची आर्थिक बाजू आहे आणि ज्या मुलीचे काही नवऱ्याच्या पासून काही आर्थिक बाजू आहे, काहीला एखाद्या मावशीला लेकरं बाळ सांभाळत नाहीत, त्यांच्यासाठी मी ही झोपडपट्टी उपलब्ध केलेली आहे. आणि म्हणून मी शासनासंग की एक संघटना धरून की मी हे लढा उचललेला आहे. आणि कलेक्टरकडे तहसीलदारकडे बघा ह्याच्यात सगळं आहे, कारण मी खोटे नाटे काम करीत नाहीत. मग त्याच्यानंतर मला एक विषय सांगा, हा तुमचा लढा बीड जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे, बरोबर आहे. परंतु आज तुम्ही इतके नाही का गोरगरीब लोक तुम्ही जमा केले, त्यांना एक आश्रय उभा केला आहे, एक घर उभं केलेलं आहे, बरोबर आहे. परंतु आज तुम्ही या ठिकाणी अण्णाभाऊ असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, काय संकल्पना आहे याच्या मागची? आम्ही ह्याच्या मागची की आमचे या सरकारने आम्ही जयंत्या काढतो, हर पुरुषांच्या काढतोय, अण्णाभाऊच्या काढतोय, बाबासाहेबांच्या काढतोय, अहिल्याबाई होळकरचे काढतोय, सगळे महात्मा पुरुष यांच्या जयंत्या करतोय. पण सरकारने आमच्याकडे की कलेक्टर साहेबांनी आणि मुख्यमंत्री साहेबांनी जो आता जाहीर काढलेला आहे तर ह्यांनी लक्ष देऊन आमच्याकडे बारीक की ह्यांनी की ह्या गोरगरिबाचा जर ह्यांनी TV चॅनलला युट्यूबला माझे कार्यक्रम असतात तर ह्यांनी ह्याच्यात ह्या दोरी का होईना लक्ष देऊन की ह्या गोरगरिबांच्या की नावावर करून किंवा 7-12 देऊन किंवा त्यांचे नाव त्यांच्याकडे लावून त्यांना कलेक्टर साहेबांनी मला शब्द दिलाय. माझ्याकडे रेकॉर्डिंग सोबत आहे कलेक्टर साहेबांची बीडच्या की आम्ही तिथं पाण्याची सोय करू, लाईटची सोय करू, घरकुलची सोय करू. मी बीडीओ संघ बोलतो, ते त्यांच्या कमिटीमध्ये बोलतो म्हणलेत. मला एक 8 दिवस झाले ते बोललेले आणि माझे सगळे कार्यक्रम ते आपल्यासोबत एक मावशी पण आहेत, आपण त्यांनाही बोलतोय. तुम्ही इकडे राहताय किती वर्ष झालंय?
50-30 60 वर्ष झालं. बरं बरं. आता मला सांगा, आज तुम्ही नाही का गोरगरीब लोक आहेत, हातावरचं पोट पारधी आहे, समाजाचे आहेत. तुम्ही पारधी समाज आहेत. बरं, पारधी समाजाचे आहेत. आज अण्णाभाऊ साठेंची जयंती होती साजरं तुमच्याकडे. नाही आज अण्णाभाऊ साठेची जेवण. काय वाटतंय याच्यावरची काय भावना आहे? चांगलं नाही, आनंद वाटतो आम्हाला थोडा. अच्छा, म्हणजे प्रत्येक महापुरुषांच्या जयंत्या हा. साजऱ्या केल्या साजऱ्या जातात. करतात. अच्छा, परत इतकी वर्ष झाले तुम्ही इकडे राहताय, तुम्हाला म्हणजे घरकुल किंवा असं काहीच उपलब्ध? काहीच दिलेलं नाही अजून. अच्छा, जमीन म्हणजे हे जी प्लॉटिंग आहे तुमची, हा. तर ही काय नावावर वगैरे केली का? काहीच नाही अजून. अच्छा, मग त्याच्यामुळे एक पत्राची हा. स्पीड मारून तुम्ही हो राहताय. राहते. अच्छा. इकडे एक तरुण मुलगी पण आहे, मी त्यांनाही बोलतोय. किती वर्षापासून तुमच्या पिढ्या, आता तुमचं तर वय एवढं नाहीये, परंतु तुमचे आई वडील असतील किंवा हे किती वर्ष झालं? सर आमचे सासू सासरे 50-60 वर्षापासून राहतात. बर. आमचं लग्न झालेलं 10-12 वर्ष व्हायला लागलं, तेव्हापासून आम्ही तिथंच राहतो. अच्छा. आम्हाला पाण्याची सोय नाही, आम्हाला राहण्याची सोय नाही, आम्ही पत्र्याची शेड मारून राहतो आम्ही. अच्छा, मग आता इतके वर्ष झालंय, तुम्ही शासनाकडे, दादांनी सांगितलं की आम्ही पाठपुरावा करतोय, मग शासनाकडनं काही म्हणजे तसं सकारात्मक काही गोष्टी येत नाहीत का अजून? नाही. तुमच्या जागा तुम्हाला घरं मिळाली पाहिजे ही मागणी आहे. हा सर, आम्हाला सरकारने आम्हाला राहण्यासाठी जागा द्यावी, आम्हाला घर द्यावा आणि सोय करावी. मावशी आहे, मी मावशीलाही बोलतोय. मावशी, आज तुम्ही इकडे अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी करताय. गेली मी इकडे ऐकलं 30-40 वर्ष झालं तुमची इकडे रहिवासी आहेत. काय वाटतंय अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी करताना? आता तो अण्णाभाऊ साठेची जयंती करतो साजरी. माझे सासरे इथंच वारले, बर. आमचे मालक इथंच वारले. अच्छा. मला झाले 70-80 वर्ष बर. मी या जाग्यात आहे, तरी मला सरकार अजिबात हे करेना. अच्छा. मग कशामुळे करेना? मला गाववाले काहीच दिलेलं नाही. मग सरकार म्हणत असं की मी तरी काय देऊ, म्हणून मला सरकारने असं केलंय, उघडं ठेवलंय. माझे सही अंगठे घेतात मताला, मतदान करायला सही अंगठे घेतात. हा, चला चला, घराच्या मागे लपत येते येऊ बर. कुणाकडे करते म्हणून. हा, मग आता त्या सरकारला समजायला का हिला सोय करून द्यावं म्हणून. अच्छा. हा, मला एवढंच मागणी आहे माझं की सरकारने मला घर बांधून द्यावं, पाण्याची सोय करावं, संडासाची सोय करावा. आमची एवढीच मागणी आहे. जागा नावावर केली. हा, जागावर नावावर आमच्या करून द्यावा ना त्याने, सरकारने. अच्छा. हा, इकडे अजून एक जण आहेत, आपण बोलतोय त्यांना. आता मी इकडे ऐकतोय, आम्ही गेल्या 40-50 वर्षापासून आम्ही इकडे राहतोय. आज विशेष करून अण्णाभाऊ साठेंची जयंती तुमच्या या झोपडपट्टीमध्ये साजरी होते. काय वाटतंय? अण्णाभाऊंनी तर सगळ्यासाठी काम केलेलं आहे, पण आजची जी पिढी आहे किंवा आजचं जे प्रशासन आहे, या प्रशासनाकडे काय मागणी करा? हेच आम्हाला घरकुल मंजूर करून द्यावा, आम्हाला आमचे लाईट पाणी अच्छा. समजी सोय करायला पाहिजे. आम्हाला कलेक्टर साहेबांनी दिलेला शब्द, बर. तुम्हाला संडास बाथरूम, पाणी, लाईटची सोय, घरकुल आम्ही समजा मंजूर करून देतो. आम्ही समजा वर पण आम्ही व्यवस्था करतो, हे असं सांगितलेलं आहे. मग त्याच्यात आम्हाला काहीच उल्लेख बी नाही. काही लोकांना आमच्या घरदार पण मोडे होते आता माग, अच्छा. त्याचं पण काहीच नाही. गोरगरिबाचे म्हातारे माणसं आहेत, हातावर करोड खाणारे आहेत, मग त्यांचा उल्लेख काहीच करीत नाहीत ना. अच्छा. मग आता तुम्ही लढा देताय, तुमची इथली लोक सगळे मिळून लढा देताय, हो. तरी प्रशासन म्हणजे दखल घेत नाही या गोष्टीची. तुम्ही काय काम करता? हेच आम्ही काय महिला मंडळाचं काम करतो. या झोपडपट्टीचे एक गोरगरीब आहेत, मग त्यांना असं हाताखाली धरून असं हे करा, पाण्या पावसात पुढं अच्छा. घर गळत येतं, पाणी उपशितात रात्रभर, पाऊस आला तर त्यांना खायची सोय नसती, चूल पेटत नाही. अच्छा. माझी इतकी अडचण आहे आम्हाला. पुढची जयंती स्वतःच्या घरात झाली पाहिजे, शासनानं आम्हाला मदत केली पाहिजे ही अपेक्षा हा, आहे. हीच अपेक्षा. हे आता तुम्ही ऐकलंच आमच्या बायापोरांची कहाणी, आणि इथं जेवढं पाणी येत आहे, कशा पद्धतीत आमचे हे झोपडे हे आता जे बोललेले तुम्हाला जे जे राहतात, तर ह्या कंडिशन मध्ये मी सरकारला मागण्या केलेल्या आहेत. मी पत्राद्वारे त्यांना कळवलेलं बी आहे. पण सरकारला जर घाम नाही फुटला तर मी नक्की तेवढ कलेक्टर साहेबांच्या इथं या बाया पोरं घेऊन, हे म्हातारे कोतारे लेकरं बाळ घेऊन की मी आंदोलनाला बसणार आहे. एक मला त्यांनी आश्वासन दिलंय, जर त्यांनी 8 दिवसाच्या आतमध्ये जर मी आता आज अण्णाभाऊ साठे विकास महिला मंडळ तर्फे मी जयंती अण्णाभाऊची आज साजरी करतोय, आणि 1 तारखेला बी मी जयंती साजरी केली. मी त्यांचे मोठे मोठे बॅनर लावलेत, तर मी हे गोरगरिबासाठी झटतोय. त्यांनी जर आमचा गोरगरिबाचा प्रश्न मुख्यमंत्र्याला बी आवाहन करतोय मी की हे जे त्यांनी महाराष्ट्रभर की झोपडपट्टीचा लढा चालू केलेला आहे, तसा माझा झोपडपट्टीचा लढा
की बीड जिल्ह्यात इथे कलेक्टर साहेबांनी, तहसील साहेबांनी, आम्ही तहसीलदार साहेबांना बी निवेदन दिले, त्यांनी पण शब्द दिलाय मला तहसील साहेबांनी. तर यांनी हात जोडून विनंती, मी ह्या लोकांसाठी हात जोडून विनंती करतोय की यांनी मला 8 दिवसाच्या आतमध्ये जर लढा माझा गोरगरिबांसाठी, ग्रामसेवक तलाठी जर इथं जर त्यांनी माझी नोंद घ्यायला जर नाही पाठवली तर मी 8 दिवसानंतर मोठं एक तेवढं आंदोलन कलेक्टर साहेबावर काढतोय. माझ्या हात जोडून विनंती, माझं तेवढंच सांगणं आहे. आणि युट्यूब चालू आहेत, माझे टीव्ही चॅनल चालू आहेत. मी गोरख दशरथ बोलतोय. एकनाथ शिंदे साहेब, माझी आजची न्यूज ऐका. आणि कलेक्टर साहेब बीडचे पालकमंत्री आता आले होते, आपल्या सुमित्राताई, त्यांना पण मी निवेदन दिले. आता सुमित्राताई आले तेव्हा मी सगळ्यांना निवेदन देत राहिलोय. आणि आपले पालकमंत्री होते आता सुमित्राताईच्या आधीचे काय नाव आहे ना मला यांचं, धनंजय मुंडे साहेब, त्यांना पण दिलं. आणि त्यांनी पण शब्द दिलेला होता धनंजय मुंडे साहेबांनी पण. आणि सगळे साहेब मी हे करीत आतापर्यंत आलोय. पण इथून पुढं जर यांनी जर माझा 8 दिवसाच्या आतमध्ये काहीतरी माझ्या त्या चोपडपट्टीचा जर त्यांनी हे नाही घेतला तर ग्रामीण पोलीस चौकीला बी माझे त्यांना एक हात जोडून सांगतोय की हे जे गावगुंडांनी जे काय इथं 4.5 एकरवर माझा कलेक्टर साहेबांसंग आणि युट्यूबला माझा जो लढा चालू आहे यांनी जर थांबवलं त्यांनी, आणि माझ्या हे सभासद लोकांचं जर त्यांनी जर इथलचा त्यांनी लढा जर दिला तर ठीक आहे ना. तर मी तीव्र आंदोलन, मी बिगर पाण्याचं आणि बिगर जेवणाचं आंदोलन मी सगळे तर माझे करते ना करते, पण मी एकटा सुद्धा आंदोलन करू शकतो. माझ्या जीवाकडे नाही बघू शकत मी. माझ्या संग आया भयाने उभं राहता का, तुम्ही येणार का सगळे बघा साहेब. आता हे माझ्या म्हणजे मागण्या आहेत, आमच्या मागण्या त्यांनी घेतल्या पाहिजे. मी हात जोडून विनंती करतोय, बस थांबतोय. अण्णाभाऊने आपल्या आयुष्यामध्ये प्रचंड अशी गरिबी सहन केली आणि अंधाऱ्या चिराग नगरमध्ये त्यांनी आपल्या समाजातील लोकांसाठी उजेड करण्याचा प्रयत्न केला. आपल्या लेखणीतून त्यांनी अनेक प्रश्न मांडले, अनेक आयुष्य मांडले आणि पुढच्या पिढ्या मात्र उजेडामध्ये जगता आलं पाहिजे त्यांना, या भावनेतून त्यांनी काम केलं. मात्र स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही आपण या ठिकाणी बघतोय की गोरगरीब वंचित जे घटक आहेत त्यांचं आयुष्य मात्र 75 वर्षानंतर सुद्धा अशा हालाकीच्या पद्धतीने या ठिकाणी चालू आहे. आज त्यांना राहायला घरं नाहीयेत. प्रशासन मात्र या लोकांकडे लक्ष देत नाहीये. आज त्यांना मूलभूत गरजा मिळत नाहीयेत. आज त्यांचं आयुष्य खितपत पडलेल्या अवस्थेमध्ये या ठिकाणी आपण बघत आहोत. प्रशासनानं नक्की या प्रश्नाकडे लक्ष दिलं पाहिजे. या गोरगरीब नागरिकांना मुख्य प्रवाहामध्ये आणलं पाहिजे, कारण हे सुद्धा भारताचे नागरिक आहेत. जनजागृती न्यूज महाराष्ट्रासाठी मी महादेव सवाई, बीड. धन्यवाद.